आणि या इथे सज्जा कोठी आपल्याला दिसते पन्हाळ्याची। हे जे ड्रॉइंग आहे हे सध्याचं आहे की हे ब्रिटिश काळात तयार केलेलं ड्रॉइंग आहे। रामदास स्वामी सज्जनगडावरती राहायला गेल्यानंतर त्या किल्ल्याचं नाव सज्जनगड असं पडलं, पण तसं नाही। आता हे शिवाजी महाराजांनी 1676 मध्ये तिथला जो किल्लेदार होता जिजोजी काटकर त्याला लिहिलेलं पत्र आहे। त्या जिजोजी काटकराला ते म्हणतायत की कारकून किल्ले सज्जनगड म्हणजे मंडळी माझ्याबरोबर ज्येष्ठ इतिहास संशोधक आबा परांजपे आहेत। तर आबाने आज इथे जे प्रदर्शन मांडलं आहे इथे तुम्हाला मोडी लिपीतली जुनी कागदपत्र बघायला मिळणार आहेत, त्याच्यामध्ये बरेचसे नकाशे सुद्धा आहेत। आबा तुमचं स्वागत आहे। ह्या जे कागदपत्र आज तुम्ही जे मांडलेले आहेत तर ह्याची थोडक्यात आम्हाला माहिती करून द्या, जेणेकरून ऑडियन्सला कळेल की एक्झॅक्टली जुनी कागदपत्र कशी होती, नकाशे कसे होते। नक्कीच, पण ही पत्र जी जर बघितली तर याच्यामध्ये मूळ कागद त्याचा फोटो आणि त्याच्या पुढे त्या पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे त्याचं ट्रान्सलेशन असं इथे मांडलेलं आहे। आता ह्या पत्रामधलं जर बघितलं तर या पत्रामध्ये हा मूळ कागद आहे, याच्यावरती यावरती फारसी शिक्का आहे, हा पण फारसी शिक्का आहे आणि हे शहाजी महाराजांचं पत्र आहे। हे शहाजी महाराजांनी जे पत्र लिहिलेलं आहे हे महादबट पिन पुरंदरे हे सासवडचे जे पुरंदरे घराणं होते त्यापैकी पुरंदरे घराण्यात दिलेलं हे पत्र आहे। त्याच्यानंतर तिथून पुढे जर आपण थोडंसं थांबवतो, याच्यामध्ये जसं तुम्ही म्हटलं की शहाजी राजांचं पत्र आहे, बरोबर, तर शहाजी राजांची सही वगैरे असं काही याच्यावर दिसतं का? नाही, याच्यावरती शहाजी राजांची सही दिसत नाही, याच्यावरती लिहिलेलं असतं अजरक्तकाने श्री शहाजी राजे असं लिहिलेलं असतं। आता अजरक्तकाने या शब्दाचा जर अर्थ बघितला तर हा त्यांच्या कार्यालयातून असा अर्थ होतो आणि त्याच्यावरती त्यांचा शिक्का असतो। शिक्का हीच त्यांची सही असते, त्यांचा जोपर्यंत शिक्का त्या पत्रावर उठत नाही तोपर्यंत ते पत्र व्हॅलिड धरलं जात नाही, अशी त्या काळामधली पद्धत होती। किंवा त्यांचे प्रधान असायचे, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या प्रधानांचा शिक्का असायचा किंवा सुनीचा शिक्का असायचा किंवा त्यांचे जे मंत्री असायचे त्यांचे शिक्के झाल्यानंतर ते पत्र कारकुनाकडून पुढे पाठवलं जायचं। पण याच्यामध्ये पण हे शिक्का डुप्लिकेट पण बनवू शकत होते ना? नाही, त्यावेळेस शिक्के डुप्लिकेट करायची पद्धत नव्हती, कारण त्यावेळेस डुप्लिकेट कागदपत्र ही लिखाणाच्या पद्धतीवरनं आज आपल्याला ओळखता येतात, पण त्यावेळेस सुद्धा त्याची ओळखण्याची पद्धत होती नव्हती अशातली गोष्ट नाही। आणि शिक्का हा ज्याचा शिक्का असेल त्याच्या खाजगीमध्येच तो ठेवला जायचा, तो कधीही इतरत्र ठेवला जायचा नाही। त्याचे शिक्का बनवणारी जी मंडळी होती ती पण ठराविक असायची आणि त्यांच्याशिवाय शिक्का जर बनवला गेला तर त्या माणसाला शिक्षा केली जायची। म्हणजे जसं नाण्यांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला पेशवाईमध्ये काही कागद असे सापडतात की खोटी नाणी पाडली म्हणून त्या टांगसाळ ज्या माणसाने नाणी पाडली त्याला शिक्षा झालेली आहे, जबरदंड करण्यात आलेला आहे। अशा पद्धती त्यावेळेस सुद्धा होत्या, आज जशा आहेत तशाच पद्धती त्यावेळेस पण होत्या। लोक चोराटी काम करत नव्हते अशातली गोष्ट नाही, करत होते, पण ते त्यावेळेस पकडले जायचे, त्यावेळेस ते प्रमाण खूप कमी होतं, कारण त्यावेळेचा जर समाज बघितलं तर अशिक्षित समाज हा खूप होता आणि चोराटी काम हे फक्त जमिनीपायी किंवा वतनापायी हे केलं जायचं आणि अशी पत्र लगेच लक्षात यायची, कारण ही जी मूळ कागदपत्र जी असायची की जी शिवाजी महाराजांच्या किंवा राजांच्या दरबारात जायची त्याची नोंद ही त्यांच्या दरबारामधल्या कागदांमध्ये केली जायची की कोणतं पत्र कोणाला पाठवलंय, कधी पाठवलंय। त्याच्याशिवाय जर वेगळं काही पत्र पाठवलं असेल किंवा त्या पत्राचा सारांश त्या कारकुनाकडे लिहिलेला असायचा आणि त्याच्या प्रती ह्या ज्या माणसाला पाठवलेलं आहे त्या आणि ज्या गावासंबंधी ते पत्र आहे त्या गावातल्या कारकुनांना त्याचं नोंद करायची परवानगी असायची। म्हणजे त्यांना आदेश असायचा की तुम्ही ह्या मूळ कागदाची तुमच्या दप्तरी नोंद करून घ्या आणि मूळ कागद हा परत त्या कागदाच्या मालकाला परत द्या, अशी त्याच्यावर नोंद केलेली असायची। त्यामुळे खोटे कागद हे सहजपणे त्यावेळेस उघडकीस आहे। ओके, जसं की शिवाजी महाराजांच्या काळात बाळाजी आवजी चित्रे बरोबर हेच फक्त पत्र लिहायचे, त्याच्यावरून फक्त त्यांचं हस्ताक्षर त्यांच्या मुलग्याचं फक्त तेच दोघांचं फक्त मॅच व्हायचं, अन्य कोणत्याही व्यक्तीचं व्हायचं नाही। ठीक आहे, इथून जर आपण पुढे बघितलं तर हे इथे शिवाजी महाराजांचं पत्र आहे। कुठलं बोलतं? हे जे आहे हे शिवाजी महाराजांचं पत्र आहे, हे शिवाजी महाराजांचं पत्र आहे, ही शिवाजी महाराजांची त्याच्यावरती असलेली अष्टकोनी मुद्रा आणि ह्या अष्टकोनी मुद्रेवरनं हे समजलं होतं की शिवाजी महाराजांची मुद्रा आहे म्हणून। आता पत्र जेव्हा संपतं त्यावेळेस या इथे पत्र संपता या इथे सुद्धा आता जर बघितलं तर संभाजी महाराजांचा पत्र आहे, हा संभाजी महाराजांचा फारसी शिक्का आहे
आणि ही पण त्यांची एक फारसी शिक्का आहे, पण तो अस्पष्ट झालेला असल्याकारणाने आज आपल्याला वाचता येत नाही. पत्र संपल्यानंतर त्याच्या खाली परत शिक्का असायचा. म्हणजे पत्र संपताना मुर्तबसूद असं म्हणलं जायचं. म्हणजे थोडक्यात कळावे लोभ असावं अशा अर्थाचं ते मुर्तबसूद केलं जायचं. म्हणजे त्याच्या पुढे काही लिहिलं जायचं आणि त्याच्यानंतर जे खालती सगळं लिहिलं जायचं ते त्यांच्या कारकुनांची नोंद त्याच्यावरती व्हायची. म्हणजे कारकुनांनी आपल्याकडे त्याची नोंद करून घेतली हे त्याच्या खालती लिहिलेल्या सगळ्या ओळींवरनं समजलं जायचं. आबा इथे एक गोष्ट विचारायची की हा जो संभाजी महाराजांचा शिक्का आहे तो फारसीमध्ये आहे. संभाजी महाराजांचा जो शिक्का होता दुसरा एक मराठी म्हणजे आपला नंतरच्या काळात. कारण संभाजी महाराजांचा शिक्का फारसीमध्ये आहे त्याचं कारण हे 1653 सालचं पत्र आहे. ओके. 53-54 सालचं पत्र आहे. त्यावेळेस संभाजी महाराज खूप लहान होते पण त्यांचं पत्र आहे. आणि माझ्या अभ्यासावरनं मला असं वाटतं की हे पत्र थोडंसं उशिराचं आहे. हे संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत आहे. त्याचं कारण हे पन्हाळ्याला लिहिलेलं पत्र आहे. इस्तकबाल अजरक्तखाने संभाजीराजे दामदौलत बाजे नाव कारकुनानी हाल वही इस्तकबाल का बालाघाट किल्ले पन्हाळा म्हणजे पन्हाळ्याच्या किल्ल्या संबंधात लिहिलेलं पत्र आणि मधुकरगिरी गोसावींना जी जमीन दिलेली आहे त्या संदर्भातलं पत्र. त्यामुळे संभाजी काळ म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर लिहिलं गेलेलं पत्र आहे असा माझा अंदाज आहे. पण त्याच्यावरती आता अभ्यासकांनी पण अशी शिवाजी महाराजांची कुठली मुद्रा सापडत नाही फारसीमध्ये की आहे? शिवाजी महाराजांची फारसी मुद्रा सापडत नाही. कारण शिवाजी महाराज जेव्हा राज्यकारभार करू लागले तेव्हाच त्यांना शहाजीराजांनी अष्टकोनी मुद्रा त्यांची तयार करून दिलेली होती. आणि शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या कागदपत्रांपासून त्याच्यावरती अष्टकोनी मुद्रा त्यांची आपल्याला बघायला मिळते. प्रतिपश्चंद्र रेखेबरोबर विष्णू विश्ववर्णीचा शाह सुनो शिवशैस्या मुद्रा भद्रा राजते अशी जी त्यांची अष्टकोनी मुद्रा आहे तीच आपल्याला सगळ्या पत्रांवरती बघायला. कारण की याच्यामध्ये एक गोष्ट मला जी थोडीशी म्हणजे संशयास्पद म्हणण्यापेक्षा असा डाऊट येतोय की म्हणजे शिवाजी महाराजांची मुद्रा पहिल्यापासून फारशी वगैरे असे नव्हते, मग संभाजी महाराजांची असं का म्हणजे कारभारासाठी बनवलेली होती की बनवलेली असेल. पण आज आपल्याला ते सांगता येत नाही. कारण काय आहे की काही गोष्टी का केलेल्या आहेत हे आपल्याला सांगता येत नाही. कारण त्याला संदर्भ किंवा पुरावे आपल्याला सापडत नाही. ओके. आता इथून पुढे आलो तर आपल्याला अजूनही ही शिवाजी महाराजांची पत्र दिसतील. ही या इथे शिवाजी महाराजांची अष्टकोनी मुद्रा आहे याच्यावरती. आता हे शिवाजी महाराजांचंच पत्र आहे. या इथे हे जिजाबाई साहेबांचं पत्र आहे. आता इथे सुद्धा त्याच्यावरती फारसी शिक्का आहे आणि हा पिंपळपाणी शिक्का आहे. आता ही जी पत्र आहे ही दोन महत्त्वाची पत्र मुद्दाहून इथे लावलेली आहेत. ती म्हणजे रामदास स्वामींना शिवाजी महाराजांनी काही किल्ले राहण्यासाठी म्हणून दिलेले होते. तर त्या किल्लेदारांना शिवाजी महाराजांनी पत्र लिहून सांगितलं की आपले रामदास स्वामी तिथे वास्तव्यास येतील, त्यांना सगळ्या प्रकारची सोय करून द्यावी. म्हणजे त्यांना सर्व प्रकारची त्यांची व्यवस्था करावी. सज्जनगड असेल आणि 3-4 किल्ल्यांची त्यांनी नावं दिलेली. त्याच्यामध्ये मैपतगड होता, सज्जनगड होता आणि कावळ्याच्या तिथे एक कावळा म्हणजे वरंदा घाटात कावळ्या नावाचा किल्ला आहे तो किल्ला होता. तर मोहनगड. तर ही पत्र त्यातली ही 2 पत्र इथे लावलेली आहेत. त्याच्यामधलं एक पत्र पहिलं जे पत्र आहे ते मैपतगडाच्या किल्लेदाराला लिहिलेलं आहे. आता या पत्रावरनं काय कळतं तर त्यावेळेस असलेला किल्लेदार कोण होता किल्ल्याचा हे त्याच्यावरनं कळतं. याच्यावरती मशहूर अनाम दसमाजी नरसाला सर हवालदार म्हणजे सर हवालदार म्हणजे किल्ल्याचा किल्लेदार तो दसमाजी नरसाळा हा तिथे किल्लेदार होता हे आपल्याला त्याच्यावरनं लक्षात येतं. आणि त्याच्यामुळे त्यांनी लिहिलं आहे की हाली इमारती मैपतगड प्रति राजर्षी शिवाजीराजे सुहूर सन सभा सबैन व अलफ ही तारीख आहे बरं का. सुहूर सन सभासैन अलफ ही फारसी तारीख आहे, पर्शियन तारीख आहे. ही गोसावी आता गुरु असल्याकारणाने त्यांचं नाव लिहिलेलं नाही आहे पण वरती त्यांनी कोणाला पत्र लिहिले ते लिहिलेलं आहे. शिवतरी राहतात ते शिवतरी राहतात असं त्यांनी लिहिले. ती सांप्रत कित्येक दिवस गडावरती राहाव्यास किल्ले यास येतील त्यास जे त्यांचे लोक येतील तितकी अशी गडावरी घेणे म्हणजे त्यांना गडावरती घ्या. घर जागा बरा करून देणे म्हणजे त्यांना राहायची व्यवस्था करा, घराची व्यवस्था करा देणे. हर एक वेळी खबर घेत जाणे म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांची चौकशी करा म्हणजे त्यांना काय हवं नको ते बघा. हे शिवाजी महाराजांच्या पत्रामधली खासियत आहे की ते जितके दिवस राहतील तितके दिवस त्यांना राहू दे असं पुढे म्हणलेलं आहे.
एक खबर घेत असत जाणे, जो वरी असतील तो वरी असतील, उतरो म्हणतील तेव्हा उतरू देणे. ते जेव्हा म्हणतील की मी मला आता खालती जातोय म्हणून, तेव्हा त्यांना उतरू देणे. म्हणजे कुठल्याही प्रकारे त्यांनी त्यात आडकाठी ठेवलेली नाही. आणि तसंच दुसरं पत्र इथे सज्जनगडाचं आहे. आता आज आपण बरेच वेळा वाचतो इतिहासामध्ये की रामदास स्वामी सज्जनगडावरती राहायला गेल्यानंतर त्या किल्ल्याचं नाव सज्जनगड असं पडलं, पण तसं नाही. आता हे शिवाजी महाराजांनी 1676 तिथला जो किल्लेदार होता जिजोजी काटकर, त्याला लिहिलेलं पत्र आहे. त्या जिजोजी काटकराला ते म्हणतायत की कारकून किल्ले सज्जनगड, म्हणजे समर्थ रामदास स्वामी तिथे राहायला जाण्याच्या अगोदर या किल्ल्याचं नाव सज्जनगड ठेवलेलं आहे. हे या पत्रावरूनच कळतं आपल्याला. हे जो इतिहास चुकीचा आपल्याला दाखवला जातो तो याच्यावरनं किती चुकीचा आहे सिद्ध होतं. आता इथे जर बघितलं तर इथून हे सगळे हे ब्लॅक अँड व्हाईट जे फोटो आहेत हे सगळे किंवा चित्र आहेत ही सगळी ब्रिटिशांनी तयार केलेली किल्ल्यांचे नकाशे आहेत. त्यातला हा जो नकाशा आहे हा आहे रायगडाचा. हा 1818 रायगड घेतल्यानंतर ब्रिटिशांनी तयार केलेला हा नकाशा आहे आणि कंटूर स्वरूपामधला हा नकाशा आहे. पण त्याच्यावरती किल्ल्याच्या माथ्यावरती असलेली सपाटी किती होती हे आपल्याला याच्यावरनं कळतं. त्याच्यानंतर त्याच्या इमारती कुठे होते, तलाव कुठे होते हे आपल्याला या नकाशावरनं कळतं. तसेच इथे काही इतर किल्ल्यांचे पण नकाशे लावले आहेत. म्हणजे आता हा रत्नागिरीचा किल्ला आहे. रत्नागिरीच्या किल्ल्याचा भगवतीचा किल्ला आपण जो म्हणतो ते. त्याच्यानंतर रत्नागिरी शहराचा हा नकाशा आहे. त्याच्यानंतर तिथून पुढे आलो तर हा ठाण्याचा किल्ला आहे. ठाण्याचा म्हणजे कुठला किल्ला? ठाण्याचा किल्ला म्हणजे आज जिथे तुरुंग आहे, सरकारी जेल जो आहे, तो किल्ला होता. तो किल्ला होता. त्याचा भुईकोट किल्ला होता. पण त्याच्या बाजूने खंदक होता. त्याचे उल्लेख सापडतात कागदांमध्ये. पण त्यावेळेस त्याचं बांधकाम कसं होतं, म्हणजे आज आपण किल्ल्याच्या वरती बुरुजांवरती असणारी मंडळी उघड्यावरती राहायची का, पारे तिथे उघड्यावरती करायचे का, तर तसं नव्हतं. आपल्याला इथे दिसतं किल्ल्याच्या वरती इमारतीच्या वरती छत आहे आणि ह्या चित्रांवरनं आपल्याला कळतं की बुरुजांवरती सुद्धा पूर्वी छत केलं जायचं. कौलारू छत असायचं. कौलारू किंवा झापांचं छत केलं जायचं. तिथून जर पुढे आलो तर हा आशीरगड नावाचा किल्ला आहे. आशीरगड हा आहे बऱ्हाणपूरजवळ, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती बऱ्हाणपूर जिथे आहे त्या बऱ्हाणपूरचा संरक्षक किल्ला आहे. तिथून जर स्वराज्यामध्ये होता का? नाही, हा खूप नंतरच्या काळात होता. हा पेशवाईमध्ये शिवाजी महाराज आपलं पेशव्यांच्या ताब्यामध्ये हा आला. म्हणजे बाजीराव पेशव्यांनी जेव्हा उत्तर दिग्विजय चालू केला त्यावेळेस हा आशीरगड त्यांनी जिंकून घेतलेला होता. त्याच्यानंतर इथे पुढे आलो तर आपण हा बेळगावचा नकाशा. आता हे नकाशे महत्त्वाचे का, ब्रिटिशांनी केलेले नकाशे महत्त्वाचे का, तर हा किल्ल्याचा आकार याच्यामध्ये कळतो, किल्ल्यामध्ये असलेल्या इमारती आपल्याला कळतात. त्याच्याहून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1817 ते 1819 या काळामध्ये मराठा कॅम्पेन जे झालं किंवा ब्रिटिशांनी मराठा साम्राज्य बुडवताना मराठ्यांचे जे सगळे किल्ले जिंकले, तर त्यावेळेस या ब्रिटिशांच्या तोफांच्या जागा कुठे होत्या किंवा त्यांनी कुठून कुठून किल्ल्यावरती मारा केला तोफांचा, त्याच्या याच्यामध्ये पोझिशन्स दिसतात. आता इथे ह्या पोझिशन्स आहेत सगळ्या, म्हणजे जिथून तोफांच्या मारा केल्या किंवा त्यांची मुवमेंट कशी व्हायची हे याच्यामध्ये सगळं आपल्याला या नकाशात. हा जो बेळगावचा किल्ला आहे, हा जो तुम्ही दाखवला, तर ह्याच्या पुढे इथे पण एक डोंगर आहे. नाही, डोंगर नाहीये हा. इथेही जमिनीवर हा भुईकोट किल्ला आहे. ह्याच्या बाजूला हा जो मधला पांढरा भाग दिसतोय छोटा, हा खंदक आहे. आणि ह्या ज्या जागा आहेत ह्या किल्ल्यावरती तोफा जिथे लावलेल्या होत्या, किल्ल्यावरती तोफा टाकण्यासाठी जिथे जागा होत्या त्याच्या ह्या पोझिशन्स आहेत. त्याच्यानंतर हा परत बेळगावचा अजूनही थोडा डिटेल नकाशा आहे. बेळगावच्या किल्ल्यामध्ये असलेल्या इमारती कुठे कुठे कशा कशा होत्या त्याचा आहे. पण हा ब्रिटिशांनी ताब्यात घेतल्यानंतर तयार केलेला नकाशा आहे. त्याच्यानंतर हा चाकणचा किल्ला. चाकण हा पुण्याजवळचा भुईकोट किल्ला आहे. त्याला सुद्धा बाजूनं खंदक आहे हा. आणि त्याचा दरवाजा कसा होता, त्याच्यानंतर त्याच्या बाहेर असलेला परकोट हा आपल्याला बघायला पण मिळत नाही. आज जर चाकण बघितला तर तुम्हाला फक्त हे किल्ल्याचं आतलं स्वरूप बघायला मिळतं. मागची भिंत तोडून इथे रस्ता काढलेला आहे. हा पुढचा जो दरवाजा आहे हा सुद्धा गोलाकार दरवाजा आहे किंवा गोमुखी दरवाजा आहे. आज ज्याला आपण बुलबुलैया म्हणतो ती पण भिंत पाडलेली आहे. त्यामुळे आज आपण या बाजूनं गाडी रस्त्याने आपण आत किल्ल्यातून पलीकडे जातो. पण इथे दरवाजाचं स्वरूप कसं होतं, त्याच्या बाहेर असलेला परकोट कसा होता, त्याचा किल्ल्याचा एंट्री कुठे होती हे आपल्याला कळतं. म्हणजे या इथे जर बघितलं तर हा चाकण गावाचा नकाशा आहे.
आणि ह्या चाकण गावाच्या उत्तरेकडून ही नदी ओढा किंवा ओढा वाहतो. त्या ओढ्यामधून किल्ला चाकण गावामध्ये यायला प्रवेश होता. म्हणजे पुण्याकडनं येणारा माणूस हा त्याच्या पलीकडच्या बाजूनं फिरून नदीमधून पलीकडे यायचा आणि मग किल्ल्यात प्रवेश करायचा. तर त्याचा हा प्रवेश द्वार आहे हे किल्ल्याचं इथलं पहिलं. आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये आल्यानंतर तिथे असलेल्या चौकीदारांच्या बॅरॅक्स आहेत. त्याच्यानंतर तिथून परत तटबंदीच्या शेजारून हा रस्ता वळून आतमध्ये यायचा आणि मग मुख्य किल्ल्यात प्रवेश व्हायचा. एका पाठोपाठ याचे 2 दरवाजे होते. आता इथे सुद्धा जर बघितलं तर ही गोमुखी बांधणी आहे. गाईचं मुख जसं असतं तशा पद्धतीची बांधणी आहे. आपल्याकडे बऱ्याच किल्ल्यांवर गोमुखीच आहे. ही मराठा काळातली बांधणी असं म्हणतात, पण असं नाहीये. मराठा काळाच्या अगोदरच्या काळामध्ये सुद्धा गोमुखी बांधणी आपल्याला बघायला मिळते. म्हणजे पर्टिक्युलरली दक्षिणेमध्ये जर तुम्ही गेलात, म्हणजे कर्नाटक वगैरेच्या भागातले जर किल्ले बघितले तर त्या किल्ल्यांवरती म्हणजे काकतीय असतील किंवा आदिलशाही काळातले किल्ले असतील किंवा बहमनी काळातले किल्ले असतील, याच्यावरती सुद्धा गोमुखी बांधणी आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे सगळेच गोमुखी बांधणीचे किल्ले हे शिवाजी महाराजांनी बांधले असं होत नाही. त्याच्यानंतर इथून पुढे आलं तर इथे हा आपल्याला वासोट्याचा किल्ला आहे. त्याच्यानंतर साताऱ्याचा सज्जनगडचा किल्ला, त्याचा नकाशा. याच्यामध्ये वासोटा कुठला आहे? हा वासोटा इथे आहे. हा वरचा वासोटा आहे. आणि हा साताऱ्याचा किल्ला आहे म्हणजे अजिंक्यतारा. त्याच्यानंतर तिथून पुढे आलो तर हा आपल्याला इथे सिंहगडचा किल्ला दिसतो. हा सिंहगडचा किल्ला. आणि त्याच्यावरती तोफांनी 1818मध्ये ब्रिटिशांनी जेव्हा हा किल्ला घेतला त्यावेळेस त्याच्या तोफांचे मारे कुठे होते या इथून इथे एक मोर्चा लावलेला होता. इथे काही तोफा होत्या, इथे काही तोफा होत्या, इथे काही तोफा होत्या आणि ह्या इथे तोफा होत्या. 4 ठिकाणून किल्ल्यावरती तोफांचे गोळे टाकले गेले आणि जवळपास 5000च्या आसपास गोळे टाकले गेले. तेव्हा तो काबीज झाला. त्याच्यानंतर नाशिक जवळचं आपण त्र्यंबकेश्वर माहिती आहे, तर त्र्यंबकेश्वराच्या पाठीमागच्या बाजूला त्र्यंबकगड नावाचा किल्ला आहे. त्याला ब्रह्मगिरी आपण म्हणतो. त्याचा हा नकाशा आहे. ब्रह्मगिरीवर म्हणजे असे काही अवशेष मिळतात का फक्त पायऱ्याच आहेत सध्या? अवशेष खूप आहेत वरती, फक्त आपण त्या अवशेषांपर्यंत जात नाही कारण आपल्याला सगळी मंदिरं आणि तिथली पाण्याची कुंड याच्यामध्ये, कारण की आपला गोदावरीचा उगम आणि नंतर भगवंत शिवांच्या ज्या जटा मारलेल्या तेवढाच फक्त बघायला मिळतं. धार्मिक दृष्टिकोनातून आपण किल्ल्यावरती हल्ली जातो. देवता आहे ती धार्मिक आहे, आपण तेवढंच जातो. बाकी काय सगळं पडलेलं जडलेलं आहे, त्यात काय बघायचंय असं करून निघून येतो. कारण की मलाही आज कळलं की तो ब्रह्मगिरी हा किल्ला आहे. त्याच्यानंतर सोलापूरचा किल्ला आहे. सोलापूरच्या किल्ल्याचा सुद्धा हे ब्रिटिश काळातच केलेलं चित्र आहे. याचं नाव काय स्पेसिफिक? हा सोलापूरचा किल्ला, सोलापूरचाच किल्ला म्हणतात. त्याच्यानंतर हा जो आहे चांदवडचा किल्ला आहे. नाशिक धुळे मार्गावरती बॉम्बे आग्रा हायवेवरती चांदवड नावाचं जे शहर आहे त्या शहराच्या पाठीमागे हा असलेला किल्ला आहे. हा होळकरांच्या ताब्यामध्ये शेवटी होता. त्याच्यानंतर ही जी नाशिकच्या उत्तरेकडे असणारी अजंठा सातमाळा डोंगररांग जी आहे त्या डोंगररांगेमधला हा धोडपचा किल्ला. आता धोडपचा किल्ला जर बघितला तर शिवपिंडीच्या आकाराचा दिसतो. हे त्याचा हा बाले किल्ला आहे आणि खालची त्याची माची आहे. आणि हा जो माचीचा भाग आहे हा सरळ सोट एक डाईक आहे आणि डाईकच्या मध्ये हा खड्डा आहे. आणि या खड्ड्याच्या पलीकडे सुद्धा हा जो भाग आहे याच्यावरती सुद्धा काही पाण्याची टाकी किंवा काही ज्योती बघायला सध्या मिळालेली आहे. म्हणजे काही लोक तिथे जेव्हा प्रस्तरारोहण करून गेली तेव्हा त्यांना लक्षात आलं की ते पाण्याची टाकी पण आहे, पण ती बुजलेली आहे सगळी. असा हा धोडपचा किल्ला. त्याच्यानंतर इथे जर बघितलं तर इथे अजूनही काही नकाशे आणि चित्र आहेत. हा पन्हाळा आणि पावनगडचा नकाशा आहे. आता ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला कळतं की किल्ल्यावरती इमारती किती होत्या आणि कुठे कुठे होत्या. हा पन्हाळा आहे आणि हा उजवीकडचा जो छोटा आहे हा पावनगड आहे. हे त्याचाच एक ड्रॉइंग आहे, हाताने काढलेली सगळी ड्रॉइंग्स आहेत. आणि या इथे ही सज्जा कोठी आपल्याला दिसते पन्हाळ्याचे. हे जे ड्रॉइंग आहे हे सध्याचं आहे की हे ब्रिटिश काळात तयार केलेलं ड्रॉइंग आहे. आज त्या इमारती जर बघितलं तर सगळ्यांना छतं आहेत, पण आज जर बघितलं तर त्या एका इमारतीचं छत उभं नाही आहे. तिथून जर पुढे आलं तर हा पावनगडचा दरवाजाचा बुरुजामध्ये असलेला दरवाजा आपल्याला बघायला मिळतो. त्याच्या पायऱ्या कशा होतात हे फक्त चित्रामध्ये बघायला मिळतात. हा बुरुज सुद्धा अस्तित्वात नाही आणि या पायऱ्या पण असतील. म्हणजे हा याचा प्रवेशद्वार हा मुख्य प्रवेशद्वार होता. हा वेगळ्याच आकाराचा आहे, वेगळ्या प्रकारचा आहे.
त्याच्यानंतर हे राजमाची किल्ल्याचा पुण्याहून मुंबईकडे जाताना उजव्या बाजूला राजमाचीचा किल्ला आहे, त्याचं हे चित्र आहे. त्याच्यानंतर ही जी पूर्वी रंगीत चित्र आहेत ही सगळी पोर्तुगीजांनी तयार केलेले किल्ल्यांचे नकाशे आहेत. आता हे पोर्तुगीज काळामध्ये आणि पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या किल्ल्यांचे नकाशे आहेत. हे साधारण 16व्या शतकाच्या सुरुवातीला किंवा उत्तरार्धात तयार केलेले नकाशे आहेत. म्हणजे पोर्तुगीजांचा आवाज जे काही होतं, म्हणजे जे त्यांचं जरब होती दळणवळणासाठी त्यांनी मुख्यत्वे किल्ले बांधले, ते उत्तर कोकणात जास्त त्यांचं होतं की दक्षिण कोकणात जास्त होतं? असं नाही म्हणतायत. दीव पासून म्हणजे गुजरातमध्ये दीव सिल्वासा सध्याचं सिल्वासा राजधानी आहे. सिल्वासा वेगळी, ती नंतरच्या काळामध्ये तिथे शेवटचं ठाणं होतं. पण दीव हे भारताचा जर नकाशा बघितला तर भारताच्या नकाशामध्ये पश्चिम किनाऱ्यावरती जबड्याचा भाग आहे, त्याचा जो खालचा भाग आहे पोरबंदर वगैरे जो भाग आहे, दीव दमण आपण असं बोलतो म्हणून शहर आहे, त्या दीवच्या तिथे त्यांचं मुख्य ठाणं होतं. आणि तिथंपासून दमणमध्ये, दमणनंतर वसईनंतर मध्ये अनेक म्हणजे मुंबईपर्यंत पालघर, डहाणू वगैरे सगळं त्यांच्याच ताब्यामध्ये होतं. नंतर त्यांनी ते मुंबई ही ब्रिटिशांना लग्नामध्ये हुंडा म्हणून दिली आणि मग ती ब्रिटिशांच्या ताब्यात गेली पण मुंबई. त्याच्यानंतर रेवदंडा चौल, त्याच्यानंतर म्हणजे कोर्लाईचा किल्ला. त्याच्यानंतर जर मधला भाग बघितला तर रत्नागिरी गोव्यापर्यंत जवळपास काही नाही त्यांच्याकडे. त्याच्यानंतर डायरेक्ट गोव्यामध्ये त्यांचे किल्ले सापडले आणि गोव्याच्या खालती कर्नाटक किंवा पश्चिम किनाऱ्यावरती आणि पूर्व किनाऱ्यावरती कलकत्त्यापर्यंत त्यांच्या बऱ्याच वसाहती होत्या आणि तिथे त्यांचे काही किल्ले होते. पण ते नंतरच्या काळामध्ये सगळे ब्रिटिश आणि फ्रेंचांनी किंवा डचांनी ते जिंकून घेतले आणि पोर्तुगीजांची सत्ता ही फक्त गोव्यापुरती राहिली. हे पोर्तुगीजांनी तयार केलेली ही सगळी किल्ल्यांची चित्र आहेत. तर हा जो आहे हा मुंबईचा नकाशा. आता हे मुंबई असं याच्यावरती लिहिलं तर मुंबईच्या एका बेटाचा नकाशा आहे, म्हणजे त्याच्यावरती असलेले किल्ले त्यांचे, त्याच्यानंतर तिथे असलेल्या वसाहती हे त्याच्यामध्ये दिसतं. त्याच्यानंतर हा जो नकाशा बघितला तर हा आहे चौलचा नकाशा. चौल किंवा रेवदंडा आपण ज्याला म्हणतो त्या चौलच्या किल्ल्याचा हा नकाशा आहे, अलिबाग जवळचा. त्याच्यानंतर हा चौलच्या पलीकडच्या किनाऱ्यावरती असलेला कोर्लाईचा किल्ला, त्याचा हा नकाशा आहे. त्याच्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये आशेरी नावाचा एक महत्त्वाचा किल्ला होता, पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये असलेला किल्ला होता. हा कुठे? पालघरच्या बाजूला येतो, ठाणे जिल्ह्यात, ठाणे पालघरच्या तिथे. आणि हा जो आहे हा बिकेम म्हणजे हा वसईचा किल्ला.